आणि कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। हे आंदोलन आहे आज 20 मे 2025 जे आम्ही आंदोलन ठरवलेलं आहे ते यासाठी ठरवलेलं आहे की आमचे जे 4 ते 5 महिने झाले अजून केंद्र सरकारने आमचा पगार नाही दिला आहे, मानधन नाही दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठरवलेलं आहे। तसंच आमच्या सोबतच काही शालेय पोषणच्या महिला सुद्धा आहे, त्यांचे सुद्धा 2 महिन्यापासून पगार नाही झाले आहे। ज्या पूरक पोषण आहारच्या महिला आहे त्यांचं सुद्धा आज 1 वर्ष झालं आहे, त्यांचे सुद्धा आज मानधन मिळालेलं नाही आहे। सरकारने हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे। आज लाडक्या बहिणीचं करता करता कर्मचाऱ्याचे किंवा ज्या कोणी कंत्राटी योजना कर्मचारी आहे त्यांचं मानधन बाजूला ठेवलं आणि त्या लाडक्या बहिणीचेच लाड करत बसलेलं हे सरकार आहे। आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही आम्हाला कर्मचारी म्हणून ठेवता, आमच्यापासून एवढं जर काम करून घेताय, कुठलेही सर्वे म्हटलं तर आशा वर्करकडे सर्वे आलाच पाहिजे, अंगणवाडीकडे हा सर्वे आलाच पाहिजे आणि शालेय पोषणकडे लहान मुलांना खाण्यापिण्याचा जो आहार देतो तो ह्या खिचडी शिजवणाऱ्या महिला करतात। सरकारने जर या योजना कर्मचारी नेमलेले आहेत तर त्यांना वेळेवर मानधन द्यायला पाहिजे। त्यांचं वेळेवर जे काही मानधन असते ते त्यांच्या वेळेवर 1-1 महिन्याच्या अंतरावर जर दिलं, समजा जसा सरकारी कर्मचाऱ्याचा पगार होतो 1 महिन्याचा बरोबर त्याला त्याच्या खात्यात जमा होतं, तसं आमची पण हे आहे की आम्हाला 1 महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे।